धनत्रयोदशीच्या मुहूर्तावरती जळगाव सुवर्णनगरीमध्ये 50 कोटी रुपयांच्या वर उलाढाल। गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये सोन्या चांदीच्या भावात वाढ, मात्र ग्राहकांमध्ये सोनं चांदी खरेदी करण्यासाठी उत्साह। मनसे नेते बाळा नांदगावकर 24 वर्षांनी शिवसेना भवनमध्ये येताच नांदगावकर भाऊक। धाराशिवमध्ये पूर परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत, अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान, दिवाळीच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट। कोणत्याही घटकाला नाराज न करता काम करणं गरजेचं आहे, नव्या राजकारण्यांना अजित पवारांचा सल्ला। अकोल्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर, पेट्रोल पंपावर नशेत तरुणांचा धिंगाणा, तरुणांकडून पंपावरील ग्राहक कर्मचाऱ्यांना शिवीगाळ। सीएसएमटी जालना वंदे भारत एक्सप्रेस उशिराने जवळपास 6 तास होऊनही एक्सप्रेस स्थानकावर आलेली नाही, सर्व प्रवासी वेटिंग रूममध्येच तात्काळत। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश, रत्नागिरीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश, आमदार किरण सामंतांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। दिवाळीत शहर स्वच्छतेसाठी 3200 कर्मचारी सज्ज, 50 घंटागाड्यांची नेमणूक। कोल्हापुरात भरदिवसा घरफोड्या करणारा चोरटा पोलिसांच्या ताब्यात, 3 तोळे दागिन्यांसह 25,000ची रोख रक्कम केली जप्त। पंढरपूरमध्ये 9 लाखांच्या गुटख्यासह 14 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, 4 आरोपींना पोलिसांकडून अटक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।